नमस्कार दर्शकांनो आणि बंधू भगिनींनो. दर्शकांनो, आपण बाहेर जाताना, प्रवासाला जाताना किंवा आपल्या शेताकडे जाताना किंवा कुठे फिरताना आपण बेलाचे झाड सहजतेने पाहतो आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण आपण कधीही मनातून असा विचार करत नाही की खरंच ह्या बेलाच्या झाडामध्ये किती मोठी शक्ती लपलेली आहे, किती आश्चर्यजनक आणि रहस्यमयी शक्ती यामध्ये सामावलेली आहे, हे आपणास ठाऊक नाही. तर दर्शकांनो, आपल्या प्राचीन ऋषींनी जे ग्रंथ लिहिले त्यांच्यानुसार, शिवतंत्रानुसार बेलाच्या झाडामध्ये महालक्ष्मी नावाची यक्षिणी हिचा निवास असतो. आणि ज्या व्यक्तीला अचानक धनप्राप्ती व्हावी वाटत असेल, अचानक श्रीमंत व्हावं वाटत असेल, गाडी, बंगला, प्लॉट, शेती असे काही अचानक असे मिळावे वाटत असेल, तर ह्या लोकांसाठी हा प्रयोग इतका शक्तिशाली आणि इतका पॉवरफुल आहे की निश्चितच आपण काही दिवसातच आपल्या मनातील जी अचानक भेटण्याची जी इच्छा आहे ती निश्चितच महालक्ष्मी यक्षिणी माता पूर्ण करेल. तर चला जाणून घेऊया की ही साधना आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. तर दर्शकांनो, ही साधना आपल्याला सुरुवात करायची आहे शिवरात्रीपासून. आपण अगोदरच असे बेलाचे झाड पाहून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याची पूजा करता येईल, साधना करता येईल. तर आपण शिवरात्रीच्या दिवशी एका ताटामध्ये धूप, दीप, हळद, कुंकू, लाल चंदन आणि रवा आणि दूध यांची खीर आणि शुद्ध पाण्याचा तांब्या घेऊन त्या बेलाच्या झाडाजवळ जा. आणि झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपण कोणत्याही प्रकारचे आसन तिथे टाकू शकता बसण्यासाठी. सर्वप्रथम आपण असे बेलाचे मूळ पहा जे जमिनीच्या वर आलेले असेल, म्हणजे उघडे पडलेले असेल, तर त्या मुळाच्या समोर बसून आपण सर्वप्रथम त्याची पंचोपचारी पूजा करा. आणि जाते वेळेस लाल कण्हेरीचे फूल अवश्य न्या आणि ते अर्पित करा. त्यानंतर तिथे धूपदीप लावा. धूपदीप लावल्यानंतर आपण 21 वेळा ओम नमो महालक्ष्मी यक्षिणे माताय नमः ह्या मंत्राचा आपण जाप करा. तर आपल्याला ही साधना करायची आहे 21 दिवस, म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी या साधनेची सुरुवात करा आणि सतत 21 दिवस रात्री 7च्या नंतर ही साधना आपण अशी 21 दिवस नियमित करा. तर ह्या साधनेदरम्यान आपल्याला कितीतरी प्रकारचे संकटे आपल्यावर येऊ शकतात. संकट म्हणण्यापेक्षा ह्याचा चमत्कार, ह्या साधनेचा चमत्कार आपल्याला निश्चितपणे दिसून येईल. कारण कोणत्याही आपण देवतेची आराधना ज्यावेळेस करतो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे संकट ती देवता आपल्यापर्यंत येऊ देत नसते. पण त्यामध्ये जो चमत्कार घडतो, त्यामध्ये जो आपल्याला दिव्य प्रकाश दिसतो, त्याला आपण संकट असे म्हणू शकतो. कारण आपण एक मनुष्याची भावनानुसार अशा प्रकारच्या शक्तींना आपण सामोरे जाऊ शकत नाही, म्हणून ह्याला आपण संकट म्हणू शकतो. पण साक्षात ही संकटे नसून ही त्या देवाची परीक्षा असते. तर दर्शकांनो, ही साधना करते वेळेस आपल्याला बरेच वेळेस कितीतरी शक्तीला सामोरे जावे लागेल. कोणत्या प्रकारे आपल्यासमोर ही शक्ती येण्याचा प्रयत्न करेल, आपल्या साधनेमध्ये अडचण आणण्याची कोशिश करेल. पण आपण न घाबरता सतत या मंत्राचा जाप चालू ठेवा आणि 21 दिवस लगातार ही साधना करा, म्हणजे ही साधना आपली सिद्ध झाली. ही साधना 21 दिवस सिद्ध झाल्यानंतर पूजेचे साहित्य आपण पाण्यामध्ये टाका आणि त्यानंतर आपण 2 इंच अशी त्या बेलाची मुळी आपण थोडी काढून आणा. ज्या बेलाच्या मुळीची आपण पूजा केली, तिच्यासमोर धूप दीप लावला, जिची आराधना केली, ती मूळ 2 इंच एवढ्या प्रमाणात आपण आपल्या घरी घेऊन या.
आणि नंतर घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपण ती मूळ आपण ज्या ठिकाणी देवाची पूजा करतो त्या ठिकाणी शुद्ध स्थानावर ठेवा, किंवा एखाद्या लाल वस्त्र घेऊन त्या लाल वस्त्रावर ठेवा. आणि त्यानंतर आपण हातपाय धुवून स्वच्छ व्हा आणि त्या मुळीला एकदा गुगुळाची धूप द्या. गुगुळ हा आपल्याला किराणा दुकानामध्ये सहजतेने प्राप्त होऊ शकतो. तर आपण एक वेळ फक्त ह्या मुळीला गुगुळाची धूप द्या, म्हणजे ही मूळ सिद्ध झाली असे समजून घ्या. आणि ही मूळ आता ज्या कामासाठी आपल्याला वापरायची असेल त्या कामासाठी सिद्ध झाली आहे. तर ही मूळ अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी आपली तिजोरी असेल, आपले कपाट असेल, किंवा आपण जर दुकानात बसत असाल तर आपला गल्ला असेल, किंवा आपण ज्या ठिकाणी आपली रक्कम, आपले पैसे, आपले धन ठेवतो त्या ठिकाणी ही मुळी त्याच लाल कापडामध्ये गुंडाळून त्या कपाटामध्ये ठेवा किंवा पैशाच्या गल्ल्यामध्ये ठेवा. आणि ह्यानंतर दररोज आपण स्नान केल्यानंतर एक धूप घेऊन त्या मुळीला आपण अशी धूप हा मंत्र म्हणत धूप फिरवा. तर ही मुळी सतत सिद्ध राहील आणि आपल्याला दररोज आणि जीवनभर हे सिद्धफळ देत राहील. आणि निश्चित आपण याचा चमत्कार पहा. आपण कितीही गरीब असाल, आपल्याजवळ कितीही पैशाची टंचाई असेल तर ती नक्की दूर होईल. आणि आपल्याला कुठेतरी कशा ना कशाच्या रूपात तरी अचानक धनप्राप्ती झाल्याशिवाय कधीही राहणार नाही. कारण हा महालक्ष्मी यक्षिणीचा प्रयोग आहे. हा प्रयोग स्वतः महादेवाने यक्षिणी तंत्रामध्ये सांगितला आहे. तरी महादेवाच्या तोंडातून हा जो प्रयोग निघाला आहे तो कधीही खोटा ठरू शकत नाही. म्हणून दर्शकांनो, पूर्ण श्रद्धा भावाने, पूर्ण विश्वासाने हा प्रयोग करा आणि निश्चितच आपली दरिद्री, आपली गरिबी दूर करून निश्चित आपले जीवन आनंदी करा. तर दर्शकांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटेचे बटन अवश्य दाबा. तर दर्शकांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन प्राचीन रहस्यमय माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.